नीट परीक्षेतील पेपर फुटीमुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून याची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली 6 जून रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन होणार असून या आंदोलनाला जय हिंद सेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे। यासाठी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार माननीय जितेंद्र मोरे यांना निवेदन देण्यात आले। याप्रसंगी पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण, गुंठेवारीचे प्रदेशाध्यक्ष रामदास दादा सावंत, RPIचे कवठीमंकाळ उपाध्यक्ष अमोल माने, जय हिंद गुंठेवारी सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय बल्लारी तसेच महापालिका अध्यक्ष प्रतीक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। परवा भारत सरकारनं नीटच्या परीक्षा घेतल्या गेलेल्या होत्या। नीटच्या परीक्षा देत असताना या देशातल्या लाखो युवकांनी रात्रंदिवस त्यासाठी कष्ट घेतलेले असताना या केंद्र सरकारच्या गलथान कारभारामुळं हे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या गलथान कारभारामुळं आज युवकांना रस्त्यावर येण्याची पाळी आज निर्माण झालेली आहे। आज युवक देशोधडीला लागत असताना हे चित्र या सरकारनं निर्माण केलं असल्याचा आरोप या भारतातल्या आमच्या सर्व युवकांचा आणि सर्व संघटनांचा आहे। आणि म्हणून काँग्रेस जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी जे उद्या 7 जूनला जंतर मंतर दिल्ली येथे जे आंदोलन पुकारलं गेलेलं आहे त्या आंदोलनाला जय हिंद सेना या राजकीय पक्षाकडून त्यांना यापूर्वीच पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे। आणि प्रथम मागणी अशी आहे की या केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान यांनी तात्काळ या प्रकरणाची जबाबदारी स्वतः स्वीकारून तात्काळ राजीनामा देण्यात यावा अशा पद्धतीची मागणी आज सांगली जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही केलेलं आहे। सन्माननीय मोरे साहेब यांना आज आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।